Good evening, everyone, and welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. सरळ सेवा पदभरतीतील सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, DMER ची जी एक्झाम आहे त्या एक्झामला किंवा दुसऱ्या ज्या TCSच्या कंडक्ट केलेल्या एक्झाम्स आहेत त्यांना जाण्याआधी तुम्हाला कुठली काळजी घ्यायची हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना या चुकांमुळे परीक्षेमध्ये प्रवेश दिला जात नाही किंवा तिथे त्यांना काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतो. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी या महत्वाच्या आहेत. परीक्षेला जाण्याच्या आधीच्या अत्यंत महत्वाच्या सूचना तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तुम्हाला हॉल तिकीट कशा प्रकारे न्यायचंय, सोबत काय काय कागदपत्र न्यायचे, सर्व गोष्टी आपण वन बाय वन बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी एका ब्युटिफुल कोटने करूया विद्यार्थी मित्रांनो सुरुवात. जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो, नींद चैन को त्यागो तुम, यूं संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचंय, मला सरकारी अधिकारी बनायचंय, तर या जगातली कुठलीही ताकद तुम्हाला अडवू रोखू शकत नाहीये. तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग पाहिजे आणि तुमच्या कर्तृत्वामध्ये ती मेहनत गरजेची आहे. इथून पुढे DMERच्या ज्या पण एक्झाम होणार आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये, सर्व विद्यार्थ्यांना सक्सेस करिअर अकॅडमी परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. आता आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कुठल्या गोष्टी गरजेच्या आहेत. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा. एक एक गोष्ट जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. बघा, 18 सप्टेंबर पासून एक्झाम स्टार्ट होते. त्याच्यामध्ये फार्मासिस्ट आहे, टेक्निशियन, डेंटल टेक्निशियन आहे, ECG टेक्निशियन आहे, एक्सरे असिस्टंट आहे, लायब्ररी असिस्टंट आहे, फिजिओथेरपिस्ट आहे, डायटिशियन आहे, स्टिनोग्राफर आहे, त्याच्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट आहे. अशा बऱ्याच पोस्टसाठी 1107 पदांची जी जाहिरात निघाली होती त्यांची एक्झाम आहे. आणि त्या एक्झाम मध्ये जाण्याआधी तुम्हाला काय गरजेचं आहे बाळांनो, सर्वांनी DMERच्या ऑफिशियल वेबसाईट वरनं तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करायचंय. सर्वात पहिले हॉल तिकीट डाउनलोड करायचंय. कशी प्रिंट काढायची आहे, कलर प्रिंट काढायची आहे बाळांनो. कशी प्रिंट काढायची आहे, कलर प्रिंट काढायची आहे. त्याच्यानंतर मला तुमच्या हॉल तिकीटवर काय बघायचंय, तुझा ह्या रजिस्ट्रेशन ID असणार आहे, हा रोल नंबर असणार आहे, पासवर्ड काय असेल, पासवर्ड तुमचा डेट ऑफ बर्थ, मंथ आणि इयर पासवर्ड असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झामचा डेट, एक्झामची डेट जी आहे ती आधी कन्फर्म करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक्झाम स्टार्ट टाइम. आता बघा बाळांनो, तुम्ही इथेच गडबड करता, इथेच गडबड करता. एक्झाम स्टार्ट टाइम असतो. आता ह्या विद्यार्थ्याचा एक्झाम स्टार्ट टाइम किती आहे, 1 PM आहे. तुम्ही काय करता, 12:45 वाजता काय करता, एक्झाम सेंटरला जाता आणि तिथे गेल्यावर तुम्हाला एंट्री दिली जाणार नाही. कुठल्या पण एक्झाम सेंटरला जायच्या आधी तिथे एक रिपोर्टिंग टाइम असतो. रिपोर्टिंग टाइम काय आहे, 11:30 AM. म्हणजे तुम्हाला सकाळी 11:30 वाजता सेंटरवर जायचंय बाळांनो. आणि 11:30 वाजता गेल्यानंतर तिथे गेट क्लोजर टाइम लिहिलेला आहे, तो आहे 12:30 PM. म्हणजे 12:30 वाजता तुमची एंट्री बंद होऊन जाणार आहे. 12:30 नंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारची एंट्री दिली जाणार नाहीये. त्याच्यामुळे एक दिवसा आधीच तुम्ही तुमचं एक्झाम सेंटर बघून यायचंय आणि सोबत जे मी पुढे कागदपत्र सांगणार आहे हे सर्व कागदपत्र सोबत कॅरी करायचे. त्यासोबतच लवकरच स्टाफ नर्स पदाच्या 5000 पदांची जाहिरात येणार आहे आणि ही आतापर्यंतची DMERची सर्वात मोठी रिक्रुटमेंट आहे. त्याच्यामुळे प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, आजपासून प्रिपरेशन स्टार्ट करा. आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल, सक्सेस अकॅडमी आहे. आपल्या स्पेशल बॅचेस स्टार्ट झालाय. डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर्स आहे किंवा रनिंग जे स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही माहिती मिळवू शकताय. बघा बाळांनो, तुमची एक्झाम जर 1 वाजता आहे, रिपोर्टिंग टाइम तुम्हाला बघायचा आहे, गेट क्लोजर टाइम बघायचं. कारण की गेट क्लोजर टाइम संपल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एंट्री दिली जाणार नाहीये. या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. त्यासोबतच बाळांनो, पुढे परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी उपस्थित होत असताना उमेदवाराने मूळ प्रवेश पत्रासह म्हणजे हॉल तिकीटची प्रिंट काढायची आहे. मी तुम्हाला सांगितलं कशी काढायची आहे, कलर प्रिंट काढायची आहे. मूळ प्रवेश पत्रासह अलीकडच्या काळातील फोटो ओळखपत्र. फोटो ओळखपत्र म्हणजे काय, पॅन कार्ड, पॅन कार्ड किंवा त्यासोबतच तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग
लायसन्स पण चालणार आहे, त्यासोबतच मतदार वोटर आयडी, काय रे बाळांनो, वोटर आयडी पण चालेल, त्यासोबत काय काय चालणार आहे, वोटर आयडी पण चालेल, त्यासोबतच तुमचा पासपोर्ट 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 किंवा किंवा आधार कार्ड या सगळ्याची मूळ प्रत आणणं सोबत गरजेचं आहे. सदर फोटो परिचयाची छायांकित साक्षांकित प्रत व प्रवेश पत्रासोबत जोडण्यात यावी. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, त्याची जे ओरिजिनल आयडी प्रूफ आहे ते कॅरी करायचंय बाळांनो, त्याची छायांकित प्रत पण सोबत कॅरी करायची आहे, ती हॉल तिकीटला अटॅच करायची आहे, ते व्हेरिफिकेशन मध्ये लागणार आहे. त्यासोबतच या व्यतिरिक्त अन्य कुठलेही ओळखपत्र चालणार नाही आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट बघूया, उमेदवाराचे ऑनलाईन अर्जातील नाव व फोटो परिचय पत्रावरील नावाशी तंतोतंत जोडणे आवश्यक आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये काय असतं, मुली ज्या असतात बेसिकली त्यांचं लग्नानंतर नाव चेंज होतं. मग तिथे तुम्हाला जर काही असं काही असेल तर तुम्हाला सोबत काय कॅरी करायचंय बाळा, मॅरेज सर्टिफिकेट कॅरी करायचंय. जर तुमचं लग्न आधीचं नाव वेगळं असेल तर सर्व मुलींनी मॅरेज सर्टिफिकेट कॅरी करायचंय किंवा गॅजेट म्हणजे गव्हर्नमेंट गॅजेट, गव्हर्नमेंट राजपत्रातनं काही लोक गॅजेट करून नाव बदलतात, ते गॅजेट सोबत कॅरी करायचंय. त्याच्यानंतर उमेदवारांनी शक्यतो परीक्षेच्या ठिकाणी एक दिवस अगोदर तुम्ही भेट करून बघून यायचंय. मी जसं सांगितलं, परीक्षा केंद्रात प्रवेशापूर्वी रिपोर्टिंग टाइम मी जसं सांगितलं, गेट क्लोजर टाइम नंतर कोणालाही एक्झामला जाता येणार नाही. म्हणजे विचार करा, आयुष्यभर तुम्ही डिग्री करताय, डिग्री नंतर अभ्यास करताय, परीक्षेचे फॉर्म भरताय आणि किती लज्जास्पद गोष्ट आहे, किती नामुष्कीची गोष्ट आहे, तुम्हाला एक्झाम सेंटरमध्ये येऊ दिलं जात. त्याच्यामुळे आधीच तुम्ही तिथे पोहोचायचंय बाळांनो, जेणेकरून तुम्ही पॅनिक होणार नाही, तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि व्यवस्थितपणे तुम्ही एक्झाम देणार आहात. त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या वस्तूंखेरीज कुठलीही वस्तू बाळगायची नाहीये. तुम्हाला काय बाळगायचंय, फक्त बॉल पेन. काय रे बाळा, बॉल पेन बाळगायचा आहे फक्त, तो पण कसा पाहिजे, ब्लू किंवा ब्लॅक, ब्लू किंवा ब्लॅक. नाही तर घेऊन जाल जेल पेन, नाही तर घेऊन जाल इंक पेन. बाळांनो फक्त बॉल पेन ब्लू किंवा ब्लॅक असला पाहिजे. प्रवेश पत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करून A4च्या कागदावर कलर प्रिंट काढायची आहे. हे बघा, नाही तर घेऊन जाल ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट आणि तुमचा पेपर पण होऊन जाईल मग ब्लॅक अँड व्हाईट. त्याच्यापेक्षा आधीच या इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. तुमचे जे पण मित्र मैत्रिणी एक्झाम देणार असतील त्यांनाही फॉरवर्ड करा. बाळांनो, एकाही विद्यार्थ्याचा एक्झाम मध्ये ह्या चुका होता कामा नये. त्याच्यामुळे जेवढेही ग्रुप्स असतील, ज्याचे जे पण DMAR ऍस्पिरंट्स असतील, त्यांच्यापर्यंत ही सर्व महाराष्ट्रापर्यंत गोष्ट तुम्ही पोहोचवायची आहे. त्यासोबत बाळांनो, वैध ओळखपत्र मी तुम्हाला सांगितलं, त्यांच्यापैकी एक आयडी कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचंय. पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी, पासपोर्ट किंवा आधार कार्ड. त्यासोबतच तुम्हाला जर तुम्ही हँडिकॅप असाल तर त्याचं प्रमाणपत्र, UIH आयडी कार्ड आणि ते जे फॉर्म्स असतात ते सोबत करायचे. बायोमेट्रिक डाटा आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतले जाईल. बायोमेट्रिक डाटा परीक्षेदरम्यान कधी घेण्यास शक्यता पडताळण्यास विरोध केल्यास त्याची उमेदवारी कॅन्सल करण्यात येईल. म्हणजे काही जण डमी उमेदवार बसवतात. त्याच्यामुळे तुम्हाला समजा कधी पण ते म्हणतील, ए बाबा उठ चल, तुझं आम्हाला व्हेरिफिकेशन करायचं, ते करत असताना नाही कोणाला म्हणायचं नाही. तुम्ही म्हणाल, हा मी एकदा तर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन केलं, परत कशाला करू, असं म्हणाल तर ते एक्झाम मधून तुम्हाला डिस्क्वालिफाय करू शकतात. त्यांच्याकडे ते राईट्स आहे. त्याच्यामुळे अशी कोणाशी हुज्जत घालायची नाहीये. विनम्रपणे त्यांना म्हणायचं, हो बाबा, हो सर, मी येतो, माझं काय व्हेरिफिकेशन करत मी तयार आहे. कर नाही तो डर कशाला. त्याच्यानंतर बघा, खालच्या गोष्टी महत्वाच्या आहे. बोटांवर कसलाही थर असेल, शाही असेल, मेहंदी असेल, रंग असेल, ते धुवून टाकायचे. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे. आणि कसंही खैऱ्या गैऱ्या नथू खैऱ्यासारखं हाताला मेहंदी, हातावर काहीतरी चिन्ह, हातावर काहीतरी चित्र काढलं, अभ्यास करताना फ्रस्ट्रेट झालं काहीतरी चित्र काढत, असा मूर्खपणा करू नका. व्यवस्थित स्वच्छ हात धुवून घ्या. हाताला धूळ असेल, काही चिकट पदार्थ असेल, तेलकट काही असेल तर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन व्यवस्थित होणार नाही. तुमचाच वेळ जाईल, तुम्हीच पॅनिक व्हाल. ओके. त्याच्यानंतर बाळांनो,
पुढची महत्वाची गोष्ट आहे, बोटांना मळ आणि धूळ असेल तिथे धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे. दोन्ही हाताची बोट सुकलेली पाहिजे, घामाळलेली नको, ओली नको, कशाने चिंब भिजलेली नको. ही काळजी तुम्हाला घ्यायची. कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. फिक्सिंग मध्ये वेळ वाचवण्यासाठी मेटल डिटेक्टरचा वापर केला जाईल. उमेदवारांनी खालील ड्रेस कोडचे पालन केले. बघा, तिथे मेटल डिटेक्टर मधून तुम्हाला काय करावं लागतं, जावं लागतं. तुम्ही एखादं कॉपी करणारं उपकरण नेताय किंवा कॉपी करण्यासाठी काही गोष्ट नेताय, तर हे बघण्यासाठी तुम्हाला मेटल डिटेक्टर मधून जावं लागतं. आणि अशा वेळेस बाळांनो, जर तुम्ही चुकीचे कपडे घातले, झँकी बँकी शर्ट घातला, फुल पायांचा शर्ट घातला, त्याला इकडेही बटन आहे, इकडेही बटन आहे, इकडे पण पूर्ण बटन आहे, अशा मेटल डिटेक्टर मध्ये आलं तर तुम्हाला एक्झाम सेंटर मधून हुसकावून देण्यात येतील. एक्झाम सेंटर वाले काय म्हणतील, बाबड्या तू घरी जा, असाच घरी झँकी पँकी राहा. एक्झाम सेंटर मध्ये यायचं असेल की हाफ पायांचा शर्ट घाल, फॉर्मल शर्ट घाल, ज्याला की मेटल वस्तू जास्त नसणार आहे, झकपक जो नसणार आहे, असा तू ड्रेस घालून एक्झामला यायचंय बाबड्या. त्याच्यानंतर बाळांनो, पुढची गोष्ट काय आहे, तुम्हाला अर्धी बाही असलेले कपडे घालायचे, स्लिपिंग सँडल वापरायचे, बूट मोजे टाळायचे. काही काही महाभाग काय करतात, बुटामध्ये कॉप्या लपवतात. मग अशा महाभागांनी काय करायचंय, कुठल्याही प्रकारचे शूज घालायचे नाहीये. वुडलँडचा असेल, हा असेल, तो असेल, भारीतला ते म्हणतील बाळा तू काढून ये. त्यांनी म्हणायपेक्षा चार चौघात तुला पान उतारा करण्यापेक्षा आधीच काय करायचंय, चप्पल किंवा सँडल घालून जायची. आणि त्याच्यानंतर पारंपरिक धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवारांनी, दिव्यांग उमेदवारांनी फिक्सिंग रिपोर्टिंगच्या वेळेपूर्वी अगोदरच केंद्रावर उपस्थित राहायचंय. बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील, आता ही एक गोष्ट महत्वाची आहे. समजा जर दोन कॅन्डिडेट आहे, त्या दोन कॅन्डिडेटचे सर्व उत्तर सारखे आहेत, म्हणजे याने पण 10 उत्तर तेच बरोबर आहेत, त्याचे पण 10 उत्तर तेच बरोबर आहे, याचे पण 30 तेच चुकीचे, त्याचे पण 30 तेच चुकीचे. म्हणजे हे दोघं काय करत होते रे बाबा, हे दोघं काय करत होते, हे दोघं करत होते कॉपी. काय म्हणतो आपण त्याला, कॉपी. मग तुम्ही युट्यूबवर एक फेमस डायलॉग ऐकलाच असेल बाळांनो. काय ऐकलं रे, काय ऐकलं, काय ऐकलं मला सांगा, काय ऐकलं. कॉपी करायची नाही, कॉपी करायची नाही, नाद करायचा नाही. अशाच प्रकारे जसे हॉटेल जलपरीचे मालक सांगतात, त्याच प्रकारे कुठल्याही प्रकारची कॉपी करायची नाही, नाहीतर तुम्हाला एक्झाम सेंटर मधून काय केलं जाईल, बेदखल करण्यात येईल बाळांनो. आणि पुढची महत्वाची गोष्ट आहे, परीक्षेदरम्यान उमेदवार जर काही संशयास्पद हालचाली करत असेल, त्याला डिस्क्वालिफाय करण्याचा अधिकार एक्झाम सेंटर वाल्यांना दिलेला आहे. त्याच्यानंतर गैरवर्तुक नाही करायचे, कॉपी करायची नाहीये, आणि परीक्षा केंद्रात कुठल्याही प्रकारचे व्यक्तिगत वस्तू, कुठले पुस्तकं वगैरे ह्या गोष्टी द्यायच्या नाहीये. तुम्हाला एक्झाम मध्ये रफ वर्क साठी एक A4 पेपर दिला जाईल. त्या A4 पेपरवर तुम्हाला काही पण रफ वर्क करायचे, त्याच्यानंतर तो पेपर पुन्हा जमा करायचा आहे. येस, या सगळ्या इन्स्ट्रक्शनचं तंतोतंत सर्वांनी पालन करायचंय. आणि येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही इतके दिवस मेहनत घेतली आहे, तुम्ही तुमच्या प्रयत्नात नक्की यशस्वी होणार, नक्की यशस्वी होणार. आणि ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव असणार आहे, त्या दिवशी तुमच्या घरच्यांची छाती जी आहे ती 56 इंच ताट होणार आहे. आणि त्या दिवसाची तुम्ही इमॅजिन करा की तो दिवस उजाडलाय, तुमचं सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव आलंय. त्याच्यामुळे सकाळी जाताना एक्झाम सेंटरला व्यवस्थित रिपोर्टिंग टाइमवर पोहोचायचंय, चांगला आज रात्री अभ्यास करायचा आहे, चांगली झोप घ्यायची आहे, जास्त पॅनिक व्हायचं नाहीये, सकाळी काहीतरी गोडधोड खाऊन जायचंय, जेणेकरून तुमच्या एनर्जी लेवल्स मेंटेन राहतील. आणि जसं की आपण आपलं सांगतो, दही भात किंवा दही साखर तुम्ही एक्झामला जाण्याच्या आधी खाऊन जायचंय, जेणेकरून तुमच्या एनर्जी लेवल चांगल्या राहतील, तुमची मेंटॅलिटी स्टेबल असेल. आणि सर्वांना येणाऱ्या DMER परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट टू ऑल डिअर आस्पिरंट्स. आणि मी तुमच्याकडनं अशी इच्छा अपेक्षा ठेवतो की तुम्ही या परीक्षेमध्ये बोर्ड फाडून याल आणि तुमचं नाव मला या सिलेक्शन लिस्ट मध्ये दिसणार आहे. हे जर आमच्या सक्सेस अकॅडमी कडनं आमचे विद्यार्थी असो किंवा इतर काही विद्यार्थी असो, जर
तुम्हाला काही मदत होत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ प्रत्येक त्या DMER ऍस्पिरंट पर्यंत पोहोचवायचा आहे आणि एक फोन किंवा मेसेज करायला विसरू नका की सक्सेस अकॅडमीने तुमच्या ह्या जर्नीमध्ये तुम्हाला कशी मदत केली आहे. येस, चलो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. एक्झिट पॅटर्न मध्ये नवीन एक बदल झालाय. तुम्हाला तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर भेटून जाईल. तो पण नक्की तुम्ही एकदा बघून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही पॅनिक होणार नाही. चलो थँक्यू व्हेरी मच. बाय, टेक केअर.